त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येने वारकरी दाखल झालेले आहेत आणि याच वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आता जवळपास 100 ॲम्ब्युलन्स या आळंदीमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत। आपण बघतोय की ॲम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा या करण्यात आलेल्या आहेत। पेशंटला गरज लागली तर इथे पेशंटला शिफ्ट केलं जाऊ शकतं। त्यासोबतच इकडचं जे स्थानिक जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी पेशंटला नेलं जातं आणि जर काही औषधांची गरज पडली तर वेळोवेळी या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या सुविधेकरता ही औषधं देखील दिली जातात। आपण बघतोय की पुणे जिल्हा परिषदेचे सगळे कर्मचारी आणि डॉक्टरांचं एक पथक हे सुद्धा या ॲम्ब्युलन्समध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। तुम्ही किती दिवस करता आळंदीत सेवा? आम्ही का किती दिवस सेवा करताय? एक 15 दिवसापासून तयारी चालू आहे। कुठले कुठले औषध आहेत याच्यात? आणि पुढे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोला। बरं, इकडे आपण बघतोय की सगळ्या प्रकारची औषधं इथे ठेवण्यात आलेली आहेत। विशेषतः इंद्रायणी नदीत स्नान केल्यानंतर अनेक त्वचेचे विकार हे सुद्धा होऊ शकतात आणि त्या दृष्टीने ही औषधं ठेवण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येने या ॲम्ब्युलन्स आता आळंदीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन रवीसह मनुष्य पाठक, TV9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।